याने खेळू दे ना. ओय अरविंद टॉस कोणी जिंकला रे? हो नाही आता बा. आला चालू कर ना. हे टॉस कोणी जिंकला आता? प्रशांत प्रशांत चला लवकर. हे किती ओव्हरची मॅच आहे? चला सामना सुरू करा. पाच ओव्हरची मॅच आहे. पण याला ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही आणि रेड संघ जो सानवी 11 संघ आर के तुम्हालाच सेकंड इनिंग मध्ये अंधार पडणार आहे आणि तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॉल क्लिअर होणार नाही. यासाठी तुम्ही पहिली इनिंग लवकरात लवकर संपवली तर ते तुमच्याच फायद्याचं ठरणार आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. चला 12व्या खेळाडू पोहोचले नाहीयेत. विद्यमान उपसरपंच सुनील शेठ रोशन नॉन स्ट्रायकर. एक आहे ना पहिला बॉल डॉटली. नक्की नंबर ओके मनोज नॉन स्ट्रायकर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर पहिला बॉल डॉट गेला. सेकंड बॉल कोण गेला? सलगचे 2 डॉट आहेत. गोलंदाज आपण पाहताय मयूर आहे. रोशन आणि मनोज ही जोडी सध्या पाहायला मिळते. यावेळी मिडॉनला खेळलाय. एक सिंगल तिथे पाहतात. ऋषी दळवी ज्यावेळी बॅटिंगला येईल. जर ऋषीनं या मॅचमध्ये अर्धशतक कंप्लीट केलं किंवा या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्याने पटकावलं तर विद्यमान उपसरपंच सुरेंद्र दळवी साहेबांच्या माध्यमातून त्याला 9,333 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ऋषीसाठी हे पारितोषिक घोषित केले गेले. समोर टर्न केला फटका लॉंग ऑन द डिपर. एक क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी आपण पाहताय. धावसंख्या 2. आर के 11 संघ तुम्हालाच घाई करायची. अदरवाईज तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये जो अंधार पडला तर तुम्हाला त्याचा डिसएडव्हान्टेज होईल. कारण बॉल क्लिअर सध्या आता होत असताना भरपूर जड जाईल. मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. कारण थंडीचा सीझन आहे. लवकर अंधार पडतो. त्यामुळे जितक्या लवकर इनिंग तुम्ही कव्हर करून तुम्ही बॅटिंगला याल ते तुमच्यासाठी भरपूर बेनिफिशियल असेल. मिडॉनच्या डोक्यावरून उडवलाय. लॉंग ऑनला गॅपमध्ये भरपूर लॉंग चेस आहे. लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये अडवलाय. गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स. धावसंख्या 2 ने पुढे जातात. फलकावर धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन बोर्ड. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर आहे. हा फुल टॉस आहे. मिस्टॅमिंग फटका गोशांकित क्षेत्राकडे जातो. एक सिंगल तिथे मिळेल. धावसंख्या 5. 5 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिलं षटक मयूरचं भरपूर लवकर त्याने समाप्त केलं. जसं वेळ न घेता इमिडिएटली दुसरं षटक आपण हाताळायचं आहे. सेकंड ओव्हर मध्ये दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहता. पहिल्या षटकाच्या अखेरीस दिनेश आला सेकंड ओव्हर मध्ये. रोशन स्ट्राईक एंडला त्याच्या समवेत फलंदाज मनोज.
पहिलाच बॉल मिसटायमिंग झाला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संधी होती झेलची, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना रोशन. धावसंख्या 6. सेकंड ओव्हरमध्ये दिनेश आपल्याला ओव्हर पिच लॉफ केलाय. कव्हरला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं जबरदस्त फटका. मनोजच्या बॅटमधनं हा दिमागदार चौकार. साहाय्यानं धावफलक फ्लाय होत असताना टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 10 आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा स्कोर बोर्डवर. डॉट बॉल आला. लाईन थोडीशी मागे ठेवली या बॉलवर. सातत्यानं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं ही जी विकेट आहे कॉन्क्रीटची याच्यावर बॉल उसळी घेतो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी तो बाउन्स सरप्राईज करतो नेहमीच फलंदाजांना. इनसाइड एज आणि ते त्रिफळाचित यष्ट उद्ध्वस्त आणि ते फलंदाज मनोजला माघारी परतो लागेल. पहिला धक्का लागतोय तो इंद्रा स्पोर्ट्स टीमला. फलंदाज बाद. दहा स्कोर कार्डवर आपण पाहताय षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. 10 रन्स ऑन बोर्ड. यावेळी भरपूर बाहेरचा बॉल होता ऑफ स्टंपच्या. वाईट घोषित केला अंपायर्सने. मनोहर केने सध्या बॅटिंगसाठी इन ॲट पोझिशन 3 क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी आपण पाहताय. पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये तयार. धावसंख्या 11 आपण पाहता. 11 रन्स ऑन बोर्ड. यावेळी चांगला बॉल आहे फुल लेनचा. वाईड यॉर्कर बॉल पिच केला. बॉल विकेट किपरकडे गेलाय. डॉट बॉल आपण पाहताय. दिनेश सेकंड ओव्हर हातात सध्या पॉवर प्ले मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ती टीम आर.के. स्पोर्ट्सची. चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला डिपर क्षेत्ररक्षक आणि चौकार आलाय. चौकारानं ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहताय 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. करा. 2 ओव्हरचा खेळ झाला. 15 धावा स्कोर बोर्डवर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज मयूर. यावेळी गॅपमध्ये खेळला फटका, परंतु क्षेत्ररक्षण विखुरलंय आता. 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. डीपमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक होते प्रोटेक्शनसाठी. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दफल कव्हर धावा 16 आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन बोर्ड. यावेळी ऑन साइडला मिसटायमिंग फटका. झेलची शक्यता, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये गेला बॉल. 1 रन तिथे मिळते. हिट विकेट झाला फलंदाज आणि इथे मनोहर केनेला माघारी परतावं लागते. आता ऋषित दळवी मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावर पारितोषिक आहे. जर अर्धशतक ऋषीने या मॅच मध्ये कंप्लीट केलं तर सुरेंद्र दळवी उपसरपंच आमणे यांच्या माध्यमातून 9,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सिरीज जरी त्याने पटकावली तरी देखील त्याला
9,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समोर उडवला मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आहे. लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये अडवलं. 2 धावा. धावसंख्या 18 धावा स्कोर बोर्डवर. तिसरं षटक सध्या आपण पाहता प्रगतीपथावर आहे. मिस्टामिंग या फटका. झेलची संधी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. जबरदस्त झेल. ऋषी देवीला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. इंद्रा स्पोर्ट्सला लागणारा हा मॅच मध्ये तिसरा धक्का. सल्लू आता नवीन फलंदाज. ऋषीला माघारी परतावं लागतंय. धावा संख्या स्कोर बोर्डवर आपण पाहताय 18 धावा. 18 वर 3 सध्या स्थिती आपण पाहताय. तिसरं षटक मयूरनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण यश त्याने प्राप्त केलंय. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट कीपरकडे अगदी वेगाने उसळी घेत असताना जातोय. हा डॉट बॉल आपण पाहतोय. तिसरं षटक. चांगली कामगिरी आतापर्यंत आर.के. स्पोर्ट्स टीमची या मॅच मध्ये राहिली आहे. हा बॉल वाईट घोषित केला. डाव्याच्या बाहेर बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. 19 धावा. 3 ओव्हर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. अंतिम मॅच याच्या दिवसामधली आपण पाहताय. आमने प्रीमियर लीग APL 2026 उद्या अंतिम दिवस असलेल्या स्पर्धेचा 2 दिवसीय अमने गावाचा सण सध्या आपण पाहताय. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगले मॅचेस, खूप चांगला खेळ रंगला. अनेक खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. प्रेक्षकांनी देखील भरभरून उदंड प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. चला उर्वरित 10 मिनिटांमध्ये 2 षटकं होणं आवश्यक आहे आणि यासाठी आर.के. स्पोर्ट्स तुमच्यासाठीच बेनिफिशियल असेल, कारण तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे. कुमार चांगला फटका अपर कटच्या माध्यमातून बॉलला पाठवलाय कव्हरला. काय जबरदस्त झेल पकडलाय. यश बारशी होता. कॅच ऑफ द मॅच. देखील लेदर क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आउटफील्ड मध्ये काय झेल त्याने पकडला. जबरदस्त झेल. भरपूर दूरवरचं अंतर त्याने कापलं आणि झेल त्याने टिपलाय. फलंदाजी ते बाद झालाय. साई दळवी आलाय नवीन फलंदाज. पहिल्या बॉलवर कुमार यश प्राप्त केलंय. सरप्राईज बॉल होता, परंतु पंचांनी सांगितले रीचच्या बाहेर होता फलंदाजाच्या, त्यामुळे हा बॉल वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होते. ऍट धावसंख्या 21. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आपण पाहता सध्या कुमार हातात असताना. यावेळी देखील बीट केलाय फलंदाजाला, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्या धाफळकावर 22 रन्स ऑन बोर्ड.
ऑन साइडला मिस्टामिंग आहे, झेलची संधी पण तो क्षेत्ररक्षक नाहीये दूरवर आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल डिक्लेरेशन झोनकडे, एक रन तिथे मिळेल. चांगलं षटक कुमारचं राहिलं, कुमार केणे सध्या गोलंदाजी आपण पाहतो त्याची. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दफल कव्हर धावा 23 रन्स ऑन अ बोर्ड. पॅची कडा होती इथे परंतु विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लायऑन बॉल निघून गेल्या मागे. डिक्लेरेशन झोनकडे एकच धाव, 24 धावा, 14 षटक. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं आर के स्पोर्ट्स हा संघ. उडवला समोर, लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना फलंदाज साहिल दळवीच्या बॅटमधनं हा एक दिमागदार दर्जेदार सिक्सर. वरचा खेळ झाला. धावसंख्या 29, आपल्याला 29 धावा स्कोर कार्डवर. यश बारसे येतोय गोलंदाजीसाठी शेवटचं षटक इनिंगचं. 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. चला स्पीडअप घ्या, तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे आर के स्पोर्ट्स संघ. पहिलाच बॉल पुल केलाय बॅक कॅप मध्ये आणि बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. पहिला बॉलवर चौकार आला. झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक जज करतात आणि हो यस पकडलाय झेल. रोशनला माघारी परतावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर लाईन थोडीशी बदलली आणि ते विकेटचं पतन. हो हो, भन्नाट वेग होता या बॉलवर. मागच्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर जबरदस्त वेग. फुल लेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये भरभरदा वेगानं आला बॉल. डॉट बॉल आपण पाहत आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या 33. हा फुल टॉस आहे, मिसटायमिंग झाला. झेलची संधी आहे, यष्टीरक्षक झेलच्या खाली आणि विकेटचं पतन. साहिल दळवीला नक्कीच आपण पाहता माघारी परतावं लागेल. फलंदाज मंथनला माघारी परतावं लागतं. साहिल अजूनही त्याच्या बॅटमधनं मागच्या ओव्हरमध्ये एक सिक्सर आपण पाहिला, परंतु या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक सध्या मिळत नाही. मंथन आला आणि मंथन देखील पहिल्याच बॉलवर बाद झाला. जरा मॉल बनू मस्त. कोबरा डान्स करतो. गोरख टेकडीकर. तीन बॉल चार झाले. 4 बॉल 4. बॅटची आतली कडा होती आणि इथे एक सिंगल मिळाले आणि शेवटचा बॉल
साहिल दळवी स्ट्राईक लाईल. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर होता, त्यानंतर 5 बॉल तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. गीतेश दळवी सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात. एक लेजंड खेळाडू आहेत, भरपूर वर्षानंतर सध्या ते क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल समोर खेचलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आणि शेवटच्या बॉलवर मिळतात फक्त 2 धावा. समीकरण झाले 36 आणि 37 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. 37 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते आरके स्पोर्ट्स या टीम समोर. चला इमिडिएटली या, कारण आणि इंडिया स्पोर्ट्स आपण देखील सहकार्य करा. आपण देखील अगदी वेळेमध्येच इनिंग समाप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इनफिल्ड मध्ये फील्ड होईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाते. पाचची कड आहे. इथे देखील गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. यावेळी देखील एक सिंगल मिळेल. सलगच्या 2 बॉलवर 2 रन्स आल्यात. 37 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आरके स्पोर्ट्सला 1 सामना त्यांनी गमावलाय. हा दुसरा सामना ते सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा आपण पाहता स्कोरबोर्डवर. मंथन समोर मिड ऑफला खेळलाय, मिसफील्ड झाली आणि जसा बॉल निसटला हातामधनं क्षेत्ररक्षकाच्या इमिडिएटली रन घेण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दिनेश आणि नितीशची जोडी सध्या आपण पाहताय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये हिटिंग प्लेअर असणं आवश्यक आहे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगला धावा जमवला तर समोरच्या संघावर प्रेशर बिल्टअप होतो. इथे देखील एक सिंगल मिळते. 4थ्या बॉलवर एक सिंगल. 4 बॉलवर 4 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. 37 आवश्यकता. मंथन सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या 4 बॉलवर फक्त 4च धावा त्याने दिल्यात. इनफिल्डच्या वरून खेळला फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. कव्हरला चालला बॉल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतात. 5व्या बॉलवर धावसंख्या 6. सिक्स रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या 6 पण स्कोरबोर्डवर पाहताय. शेवटचा बॉल चांगलं षटक राहिलं. इकॉनॉमिकल षटक, अनुशासित गोलंदाजी. शेवटचा बॉल डॉट. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा दिल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलंय ते इंद्रा स्पोर्ट्स टीमच्या नावावर. 24 बॉलचा केस शिल्लक आणि 24 बॉल मध्ये आता उर्वरित बनवायच्या त्या 31 धावा. किती वाजता संपला ना यार, दे ना मला. किती वाजता सांगायचं आपण कन्फर्म सांग, म्हणजे टाइमवर 9ला सांग.
उद्याचा लॉट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सान्वी 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट्स. पहिला सामना सान्वी 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट्स दोन्ही संघ ठीक 9 वाजता पहिला सामना आपण सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपण दोन्ही टीम उपस्थित राहायचं आहे. दुसरा सामना असेल प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स. दुसरा सामना प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स. तिसरा सामना असेल योगेश 11 आणि हरेश भाऊ 11. चौथा सामना असेल आर के स्पोर्ट्स आणि आई चौंडादेवी स्पोर्ट्स या दरम्यान हा चौथा सामना. पहिला सामना सान्वी 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट्स. आपण ऑन टाइम दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं. तो पहिला सामना आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल. सुपर 4 की सुपर 2? सुपर 2 की सुपर 4? सुपर 2 असेल ना? सुपर 4. 2 सेमीफायनल होतील वाटतं. 7 मॅच होतील. 6 नाही. 2 सेमीफायनल. हां 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 सेमीफायनल 2 होतील बरोबर. इथे एकच दिले सेमीफायनल. हां 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 त्या 2 होतील बरोबर. 2 सेमीफायनल पाहायला मिळतील. सुपर 4 आपण सुपर 8 मधनं काढणार आहोत आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. मॅच कडे जाऊयात. सध्या सामना थोडासा रंगतदार अवस्थेकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नाही पण मी काय म्हणतो हेचा अनाउन्स करायचं तुम्ही ग्रुपवर सांगा तुमच्या. हां नाही बरोबर आहे बरोबर आहे. हां अनाउन्स करणं चुकीचं आहे. मग ते वेगळा संदेश आला. काय वाईट का? 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये 7 रन आलेत. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला डबल, त्यानंतर डॉट, परत डबल. पहिला 6 आणि याला 7, 13 रन झाले. 3 सिंगल आणि 2 डबल. चला 13 धावा 18 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता. समोर उडवलाय आणि झेल बाद झालाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो आर के स्पोर्ट्सला. कुमार आला मैदानाच्या आतमध्ये. समीकरण थोडंसं आता आपण पाहताय या मॅच मध्ये लो स्कोर मॅच मध्ये संघर्ष करण्यासाठी भाग पाडलाय. उद्या 7 मॅचेस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मेगा फायनल ही उजेडामध्ये खेळवायची म्हणून पहिला सामना 9 वाजता सुरू होणार आहे. डॉट 9 वाजता. सान्वी 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट्स दोन्ही टीम या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. 2 सेमीफायनल 1 फायनल आणि 4 एकंदरीत 7 मॅचेस उद्या आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला आजच्या सारखा अंधार करून जमणार नाहीये. सूर्यप्रकाशाच्या झोतामध्येच आपल्याला उद्या ते सामने कव्हर करायचे आहेत. चला जास्त वेग होऊ नका. इंद्रा स्पोर्ट्स लोवर फुल टॉस कॅपमध्ये खेळले. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच रन तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 14.
चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इनस्विंगर बॉल होता, बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज. डॉट बॉल आला. मनोहर सध्या गोलंदाजी हातात आहेत. मिस्टामिक या फटका उडवला हवेमध्ये, झेलची संधी येते देखील, एक विकेटचं पतन आणि हो येस, झेल झालाय ड्रॉप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना झेल ड्रॉप होते आणि आत्मविश्वासच नव्हता. ज्यावेळी बॉल भरपूर उंच हवेमध्ये गेला होता, क्षेत्ररक्षक जो झेलच्या खाली होता त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं भीतीचं वातावरण, आत्मविश्वास नव्हता आणि आपण पाहता झेल ड्रॉप होत असताना धावा संख्या 2 ने पुढे जाईल. दफलकावर धावा 16 आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन बोर्ड विजयासाठी आपण पाहताय. 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. कॅच पकडला होता परंतु बॉडी बॅलन्स सावरू शकला नाही, पाय लागलाय सीमारेषेला आणि सिक्सर. धावसंख्या 22 रन्स. हा स्लोवर वन होता. हाईट फॅक्टर आपण पाहताय. एक सिंगल इथे मिळते. धावसंख्या 23. विजयासाठी 12 बॉलचा केस शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्यात. चला स्पीडअप करा. इंद्र स्पोर्ट्स 12-14. इंद्रपाल स्पोर्ट्स संघ टीम जरा स्पीडअप करा. मंथन आला स्पेलचं दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये मंथनने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. फक्त 6 रन्स दिल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली होती. कॅप्टन पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे मंथनवर. उंच गेला हवेमध्ये. ऋषी झेलच्या खाली, होणार नाहीये चुकी. पहिल्या बॉलवर आली आहे विकेट. फलंदाज नितेश बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाले नवीन फलंदाज अविनाश आला. 11 बॉल, आता 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 14 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 11 बॉल्स. मंथन पहिलं यश त्याने प्राप्त केलं. स्पेलचा दुसरा षटक तो हाताळतोय. चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. हा भरपूर बाउन्स होता बॉल परंतु 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच देत असताना सलगचा दुसरा बॉल डॉट आहे. 10 बॉल 14चं इक्वेशन आता आलाय. 12-14चं होतं. त्यानंतर विकेट आली, त्यानंतर एक डॉट बॉल आला. 10 बॉल 14ची आवश्यकता. ऑन साइडला उडवलाय, जबरदस्त फटका. बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. सिक्सर. जबरदस्त सिक्सर आला अविनाशच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. लोवर फुल टॉस लॉंग ऑनला खेळलाय.
सहा धावांची फक्त आवश्यकता आहे मॅच मध्ये. 8 बॉलचा काही शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 6 बनवायचे आहेत. लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट खेळलाय. 1 धाव तिथे मिळते. 7 बॉल मध्ये आता 5 ची आवश्यकता आहे. सातला 5 ची आवश्यकता आहे. फटका कुमारच्या बॅट मधनं विनिंग सिक्सर. सामना फिनिश. सामना जिंकला RK स्पोर्ट्स टीमनं. हार्ड लक टीम इंद्रपाल स्पोर्ट्स आणि अभिनंदन टीम RK स्पोर्ट्स. सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी एक चष्मा राहिलाय. कुणाचा असेल तो घेऊन जायचं. ओळख पटून सकाळच्या सत्रापासूनच राहिलेलं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणाचा असेल त्यांनी घेऊन जायचंय. आम्ही आयोजकांकडे देऊन ठेवतो. कुणाचा चष्मा आहे तो घेऊन जायचा आहे. दोन गॉगल आहेत. एक स्पोर्ट्स गॉगल आहे आणि एक स्टायलिश गॉगल आहे. 2 गॉगल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. ओळख पटून घेऊन जायचंय. चला मॅन ऑफ द मॅच